या भारतात जगाचा पोशिंदा माया शेतकरी बाप जगला पाहिजे आणि त्याच्या मनगुटीवर त्याची नड्डी पिसकून जगणारे अनेक लोक त्याच्या भरोशावर मतदान घेतात आणि ज्या छत्रपतीचं नाव घेऊन छत्रपतीचं नाव बदनाम करतात असे लोक सत्तेत बसले आहे। आणि आता हे आंदोलन बच्चूभाऊ कडूंनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या देशातील दिव्यांगांना न्याय मिळावा म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावनभूमीतून जे रणसिंग फुकला आहे त्याच्याबद्दल मी बच्चूभाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो। पण हे सरकार इतकं मुर्दाड आहे का हे हाल्या हाल्या जागे येणार नाही, कारण आता माजून टर आहे आणि यायच्या सीटा जास्त आल्यामुळे हे सध्या हवेत आहे। आणि जायच्या भरोशावर म्हणजे बच्चूभाऊंकडे आत्ता मी एक प्रश्न घेऊन गेलो होतो विधानसभेच्या अगोदर। हे देवाभाऊ आहे बाराहाती माझ्यासोबत आले, शेतकऱ्याचे गोरगरिबाचे पैसे घेऊन एक बँक डुबली वर्धेची आणि ते बँक जवळपास 40 करोड रुपये गोरगरिबाचे घेऊन डुबली। तर त्याचा प्रश्न घेऊन गेलो होतो बच्चूभाऊनं लगेच वर्धेच्या SP कलेक्टरले फोन केला, सगळ्याच नेत्याले मी फोन करायला लावले। तर 6 महिन्यात त्या बँकवर जप्ती आणली, तिच्या बंद्या प्रॉपर्ट्या सील केल्या आणि आता त्याचे लिलाव लागणार आहे लगेच, आणि लिलाव लागून जे पैसे जमा होईल त्या सर्व पैशातून गोरगरिबाचे पैसे वापस भेटन। ठीक आहे, आणि त्याच्यासाठी एका झटक्यात फोन लावला। ठीक आहे, कोणतेही ठीक आहे तिथं बा नंतर पाहू, ठीक आहे उद्या या असा विषयच नाही। म्हणून या महाराष्ट्रामध्ये अपंगांना 1% आरक्षण असो का इथं दिव्यांगासाठी मंत्रालय असो, ह्या साऱ्या गोष्टी बच्चूभाऊने करायला लावल्या। आज शेतकऱ्यासाठी आजच नाही तर बच्चूभाऊ जेव्हा जेव्हा ठीक आहे या चळवळीशी जुळले तेव्हापासून त्यांनी शेतकऱ्यासोबत राहिले। आता तर हे सरकार इतकं बदमाश आहे का देवाभाऊनं इलेक्शनच्या प्रचार सभेत मोठी घोषणा केली होती का शेतकऱ्याची कर्जमाफी करू आम्ही सत्तेत आल्यावर, 7/12 कोरा करू कोरा करू कोरा करू, पण हे कोरा करणार नाही। आणि आता तर विषयच राहिला नाही आहे, लाडक्या बहिणीचे बी पैसे गायब करणार आहे। आणि तुम्हाला 1 रुपयात विमा होता ना, 1 रुपयाचा विमा बी बंद केला। आता देवाभाऊ म्हणते आम्ही दुसरी काहीतरी व्यवस्था पाहू, अजून काही व्यवस्था आणली नाही। शेतकऱ्याले पीक विमा होता, तो पीक विमा बी 1 रुपयाचा काढून टाकला। बरं हे सरकार इतकं बदमाश आहे, केंद्रातलंही तसंच राज्यातलंही तसंच। यायनं साल्यानं का केलं, यायनं उद्योगपत्याचं मी आता तोच अभ्यासच करून राहिलो होतो, आता मी प्रत्येक वेळेस पाहतो म्हणजे इथून 2 वर्षाच्या अगोदर 3.5 लाख करोड रुपये कर्ज उद्योगपत्याचं माफ केलं, त्याला राईट ऑफ म्हणते। मग मागच्या वर्षी पाहिलं 10.5 लाख करोड, आता तर हद झाली 16,35,000 करोड रुपयाचं कर्ज उद्योगपत्याचं। मुक्या अन्या ते एक अडाणी त्याच्या मागं मोदीच्या मागं लंगलंग फिरत राहते। ठीक आहे, त्याचं कर्ज माफ केलं, काही चोर उठून पळाले। ठीक आहे, मग तो नीरव मोदी असो, म्हणजे मोदी नावात का प्रॉब्लेम आहे का माहीत, तो ललित मोदी असो, मेहुल चोक्सी, हे पुरे भारताचे पैसे घेऊन पळाले आणि इंग्लंडमध्ये जाऊन बसले आहे। हे आपल्या गोरगरिबाचे पैसे घेऊन यायचं कर्ज माफ करता येते, पण आमच्या शेतकरी बांधवाचं खूप झालं तर 1.5 लाख करोड कर्ज असंजी शेतकऱ्यावर, पण शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला यायच्यापाशी पैसे नाही आणि त्या शेतकऱ्याला कर्जमाफी भेटली पाहिजे म्हणून आंदोलन चालू आहे। या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे म्हणून मी इथं आलो। शेतकऱ्याचं पोट आहे, ज्याची जळते त्याला कळते। ठीक आहे, ज्याची जळतच नाही त्याला का शेतकऱ्याच्या भावना कळ, आणि म्हणून हे सरकार काही शेतकऱ्याच्या बाजूचं नाही आहे। आता हद झाली, मोदी साहेबांना हमी भाव जाहीर केले माहित आहे का। बरं आमच्या देशात अशी व्यवस्था नाही का शेतकऱ्याचे हमी भाव जाहीर केल्यावर शेतकऱ्याच्या मालाले हमी भावात जर भाव नाही भेटला तर का करायचं, तर त्याचे म्हणते का तुम्ही नाफेडले का, मग तुरी नाफेडले नाही इकाले तर नाफेडवाले म्हणते बारदाना नाही आहे।
आणि सिमेंटच्या रोडवर टाकायला साल्या ट्रकनं बारदाना येते. म्हणजे एवढे दुनियाभराचे नौटंकी बाज करते. म्हणे एका सातबाऱ्यावर एकच ट्रॅक्टर कापूस घेता येते. म्हणजे इतके बदमाश आहे. हमी भाव जाहीर करता कायच्यासाठी मग? आता तांदूळ आहे ना, तांदूळ आता त्या भंडाऱ्या गडचिरोलीमध्ये एकच पीक पिकते जी तांदूळाचं. त्या तांदूळावर किती भाव वाढवले मोदीने माहित आहे का? 69 रुपये. मी म्हणलं बरं आपल्या सोयाबीनवर किती भाव वाढ केली माहित आहे का? 8%. 8%. सोयाबीनवर हमी भावावर 8% वाढ केली आणि महागाईचे दर 9 न 10% आहे. आपलं पोट जगन कसं? म्हणजे मागच्या वर्षीची चप्पल 100 रुपयाची भेटायची ती 110 रुपयाची भेटून राहिली आणि हे भाव देऊन राहिलं 8%. आमच्या मालाले भाव हा कमीत कमी सोयाबीनले 10,000च्या वर पाहिजे आणि कापसाले भाव जोपर्यंत आम्हाला 15,000 भेटत नाही तोपर्यंत आमचा मायबाप सुखी होणार नाही. आणि आम्हाला एवढा भाव दिला तर सालेव म्हणा तुमच्या डाटात बी कटोरं घेऊन फिरणार नाही. बरं आता पुन्हा एक प्रश्न आहे. आम्ही डिमांड भरला आहे. जायले नवीन विहिरी भेटल्या, नवीन विहिरी खोदल्या, त्यानं डिमांड भरली आहे महावितरणकडं. बरं डिमांड भरले तर 3-3 वर्षापासूनचे डिमांड भरले. त्याले अजिबात हे सरकार म्हणते आता तुम्हाला इलेक्ट्रिक लाईन भेटणार नाही, तुम्ही सोलर घ्या. अबे पण आम्हाला नाही घ्यायचं सोलर. तुम्ही जबरदस्ती कायले करून राहिले सोलर घ्यायची? आमच्या लोकायले सोलर नाही घ्यायचं आहे. आम्ही डिमांड इलेक्ट्रिक लाईनचं भरलाय, आम्हाला लाईन द्या. तर ते म्हणते जबरदस्तीनं सोलर घ्या. हे कोणती जबरदस्ती होय? म्हणजे शेतकऱ्यावरच जबरदस्ती, दुसरं कोणी यायला सापडत नाही. म्हणून हे जे शेतकऱ्याचे मुद्दे आहे, अनेक मुद्दे आहे. सगळ्यात पहिला मुद्दा आहे का आमची कर्जमाफी करा आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे का आमच्या मालाला योग्य भाव द्या. हे जोपर्यंत देणार नाही ठीक आहे हे आपल्या मनगुटीवर असंच बसून राहील. शेतकऱ्याचं रक्त पिणारं सरकार आहे आणि हे काही ठीक आहे ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे, कारण याच्या शिटा आरपार आल्या आहे. ठीक आहे. आणि आपण आपल्याच लोकांना निवडून दिलं आहे, आता कराव का? आहे का नाही? मग आता बच्चू भाऊ सारखे लोक आंदोलन करते, मायासारखा माणूस उभा राहते. ठीक आहे आंदोलन करण, पण आंदोलनाले सर्वसामान्य शेतकऱ्याचा पाठिंबा भेटला पाहिजे. मी बच्चू भाऊच्या पाठीशी उभा आहे तसं तुम्ही सर्वांनी बच्चू भाऊच्या पाठीशी उभं राहा. आणि बच्चू भाऊ तुम्ही काळजी करू नका, या महाराष्ट्रातली पूर्ण जनता तुमच्या पाठीशी आहे आणि या सरकारले आपण कर्जमाफी केल्याशिवाय जाग्यावर आणू नाही. बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो. सारे लोक म्हणजे जेवढे भी नेते आहे हे साले खाते तर डकार भी देत नाही. म्हणजे इतके खतरनाक आहे. त्याले शेतकऱ्याशी काही लेणं देणं नाही. त्याले लगेच एखादी जागा सांगा सरकारची शहराच्या बाजूची, कशी तिथं डल्ला मारायचा, पण शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी व्यवस्था या विदर्भात नाही तयार केली. आणि म्हणून आमच्या विदर्भातला शेतकरी मागं आहे आणि या शेतकऱ्याचं कुठंतरी भलं झालं पाहिजे. या शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे. आमचा कांदा निघन तर भाव पडन, आमचं सोयाबीन मार्केट लिहिन. सोयाबीनचे हमी भाव 4,892 रुपये होते आणि आम्ही मार्केटला न्याव तर साल 4,500 आणि 4,000 सोयाबीन विचारायला तयार नाही. हां आता हमी भाव या वर्षीचे लिहून आणले मी. ठीक आहे. आता तुरीवर 450 रुपये वाढवले फक्त. किती रुपये क्विंटल मागं? 450. आणि आमची सोयाबीन तूर त्या भावातही जात नाही. जाते का? हमी भाव फक्त नावाले आहे. मग असं काही तर करा का कमीत कमी तुम्ही हमी भाव ठरवतात आमचा माल आणि एकच मायबाप आहे कास्तकार जो त्याच्या मालाचे भाव तो ठरवू शकत नाही. साला ह्या टेबल बनवून हे माईकचं ढोबर जो बनवते त्याचे भाव तो ठरवते का ह्या 2,000 लिकाचा का 5,000 लिकाचा. पण आमच्या कास्तकारीचे भाव आमचे भाव आम्हाला ठरवता येत नाही. कोण ठरवून देते? पंतप्रधान ठरवून देते, कृषी मूल्य आयोग ठरवून देते. म्हणून या देशातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी जो उभा राहील त्याच्या पाठीशी
सर्वसामान्य लोकांना उभं राहिले पाहिजे. आणि म्हणून आता मी अनेक लोक माझ्याकडे प्रश्न घेऊन येते, अनेक प्रश्न येतात. ठीक आहे, आता शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं बरोबर इलेक्शनच्या अगोदर. ठीक आहे, आता त्या वीज बिलाची थकीत एवढी होऊन राहिली का आता सरकार म्हणते हे बंद करून टाकू आपण, प्लॅनिंग मध्ये आहे. म्हणजे बरोबर इलेक्शनच्या टायमात शेतकऱ्याचं तेवढं बिल ठीक आहे माफ केलं. आणि आता जसं ठीक आहे अंगावर येऊन राहिलं रे बा, आता लाडक्या बहिणीचे बी गायब करणार आहे. लाडक्या बहिणीचे पैसे दिले आणि बंद करून टाकणे. ठीक आहे, भाचे लंग फिरत आहे, त्याला नोकऱ्या नाही आहे. ठीक आहे, आणि जवाई वावरात स्प्रिंकलरचे पाईप उचलू हैराण आहे. आमच्या कास्तकाराले 24 तास लाईन पाहिजे. साले हे 3 दिवस दिवसांत 3 दिवस रात्री देते. रात्री 2:30 वाजता वावरात स्प्रिंकलर पलटवाले जा. अरे जगाचा पोशिंदा आम्ही ढोरं डुकरं होय का? आम्ही माणसं आहे, कास्तकार आहे. कास्तकार आहे म्हणून त्याची काही व्हॅल्यूच नाही या देशात. तू साल्या रात्री 2:30 वाजताचा स्प्रिंकलरचे पाईप चण्यात पलटवाले. हां, मग आम्हाला 24 तास लाईन पाहिजे. तर लाईन कोणाले? उद्योगपत्याले आहे, कास्तकाराला लाईन नाही आहे. आमच्या वावरात रोई येईन, डुकरं येईन रात्री. आमच्या वावरात वाघ येईन. आता त्या मागं ह्या शिंदेबाईले चंद्रपूर जिल्ह्यात एका दिवशी 4 बायावर हमला केला. 4ही बाया मेल्या, 4ही बाया मेल्या एकाच दिवशी. आता मला सांगा, वाघ यायचा, येऊन राहिला आमच्या वावरात, तिकडून साला करंट लावला आणि मेला तर कास्तकार जेलमध्ये. अबे पण तुया वाघ होय, तू बांधून ठेव तुया खुट्याले, माया वावरात येऊन राहिला ना तो. आता जंगली जनावरांचा एवढा त्रास झाला आहे शेतकऱ्याले. मग एक तर कुंपण तरी लावा तुमच्या जंगलाच्या बाजूनं, ते बी नाही. कास्तकाराच्या दुनियाभराच्या समस्या आहे, पण सरकार ऐकायला तयार नाही. सरकार मस्त मशगूल आहे. आणि हे कसं सरकार आलं हे तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, आता या देशात कशा पद्धतीनं इलेक्शन झालं. ठीक आहे, डाटा मागितला तर इलेक्शन आयोगाची चापलुसी कोणी भलतंच करून राहिलं. आकडेवारी भलतीच सांगते. ठीक आहे, म्हणते खोटे बोलते, उत्तर आहे नाही. म्हणून जो माणूस शेतकऱ्याच्या हिताचा बोलन, जो माणूस गोरगरीब कष्टकऱ्याच्या बाजूने उभा राहील, जो माणूस दिवांग्याच्या बाजूने उभा राहील, अशा बच्चू भाऊच्या मागं आपण सर्वांनी ठीक आहे छाती ठोकपणे उभं राहिलं पाहिजे. म्हणून मी तर बच्चू भाऊच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो. ठीक आहे, आज आमच्या पार्टीचाही वर्धापन दिन आहे, पण मी तिथं गेलो नाही. ठीक आहे, मी इकडं आलो कारण त्याच्यापेक्षा हे महत्त्वाचं काम होतं. ठीक आहे, कारण मी कास्तकाराचा पोट्टा आहे, माझा बाप कास्तकार आहे, मी शेती करतो. ठीक आहे, म्हणून मला साऱ्या उठारेटा कास्तकाराचा माहीत आहे का कुठं दुखते. आणि जेव्हा एवढी मेहनत करून जर त्याला भाव नसन भेटत तर त्या कास्तकारानं पुरीचं लग्न कसं करायचं, पोट्ट्याचं शिक्षण कसं करायचं. अरे 12वी पास झालं पोट्ट, 10वी पास तर 1.5 लाख न 2 लाख रुपये फी आहे जी, कुठून भरायची त्यानं. हा, कवा कवा गाडीत पेट्रोल टाकायला पैसे नाही राहत. त्या शेतकऱ्यानं करायचं का, व्यथा मांडायची कोणापाशी. बरं नेत्यापाशी जाव तर नेते टिंगल उडून देते. कास्तकाराची कोणताही मुद्दा घेऊन गेले तर वेळ देणार नाही, वेळ दिला तर वेळ मारून नेते. म्हणून हे लक्षात घ्या का असे नेते फार कमी होतात बच्चूभाऊ सारखे. म्हणून मी आज बच्चूभाऊच्या पाठीशी आहे, बच्चूभाऊच्या सोबत आहे आणि या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे आणि तुमचाही पाठिंबा असाच राहू द्या. ठीक आहे, हे आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, मी जमलं तर वर्धेत चालू करतो. ठीक आहे, हे महाराष्ट्रभर पेटलं पाहिजे. यायच्या बुडाले आग लावा लागते, असे ऐकत नाही हे. ठीक आहे, असे नाही ऐकत हे. यायच्या बुडाले जोपर्यंत आग लागत नाही, हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटणार नाही तोपर्यंत हे जागे होणार नाही. मागं एक आंदोलन केलं होतं मी त्या कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात. ठीक आहे, तर आंदोलन बी तसंच. मग म्या काय केलं, पहिले मोर्चा काढला 10,000 पोट्ट्याचा, सरकार ऐकायला तयार नाही. मग 4 दिवस 6 दिवस बसलो धरणे आंदोलन, ऐकलं नाही. मग कायचं म्या आणले ठीक आहे गॅस सिलेंडर सगळ्या पोट्ट्याले दिले दुकानं टाकून. मोदी चायवाला, रिकाम टेकडा चिवडा सेंटर, बेरोजगार पकोडावाला
आणि तिथं लावले मोदीचे कार्टून, देवाभाऊचं कार्टून, एकनाथ भाऊचं कार्टून, अजित भाऊ दिल्ले पेलून. आणि दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस वर्दीत येऊन राहिला होता. मले पोलिसांना एवढा दबाव आणला, रात्री 12:30 वाजता SP-नं बोलावलं वर्धेच्या ऑफिसमध्ये. गेलो, म्हणे ते कार्टून काढा म्हणे. बोले आपकी तारीख खत्म हो गई, बोले आंदोलन की, उठा डालो. बोले मैं बोला उठेंगे नहीं सर. तो मैंने फिर हमको कुछ करना, मैं बोला मेरे को डाल दो जेल में. तो नहीं तो मैंने मग कार्टून तरी काढा. मैं बोला कार्टून भी निघणार नहीं साहेब. तो यार कुछ करो बोले. मैं बोला 40 लाख बच्चों का सवाल है महाराष्ट्र के. ठीक आहे, तुम्ही 238 गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या परीक्षा न घेता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर करून राहिले, सरकारी नोकऱ्या बंद करून राहिले. म्हणजे ह्या पोट्यानं आत्महत्या करायची का म्हणलं. म्हणलं सर आंदोलन की तारीख गई तो भी मेरा आंदोलन चालू रहेगा म्हणलं. मग कलेक्टरनं बोलावलं पुन्हा लगेच. तिथून नाही येत तर कलेक्टर ऑफिसला गेलो. कलेक्टर साहेबही चांगले, SP साहेबही चांगलेच होते. ठीक आहे, तो म्हणे काहीतरी करा म्हणे. मी म्हणलं संध्याकाळी पुरते बॅनर काढतो, सकाळी पुन्हा लावीन. ठीक आहे, तुमचं म्हणणं एवढंच आहे ना. ठीक आहे, जास्त दबाव आणला म्हणलं तर मला उचलून टाक जा, का प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, मी सकाळी पुन्हा बॅनर लावले आणि आंदोलन चालू केलं. आणि मग झालं मी गांधी पुतळा असा समोर हाय टाकायला गेलो, तेवढ्या वेळात पोलीसवाले आले आणि माझे कार्टून फाडून टाकले. जे धावत गेलो आणि झगडा गेला साल्यासोबत. ठीक आहे, आता पोलीसवाल्यावर वरून दबाव असन देवाभाऊचा, कारण देवाभाऊ तिथं पुतळ्याला हार घालायला येणार होता. मग म्हणलं येऊ द्या देवाभाऊले, बसावे म्हणलं पोट्ट्यावर रस्त्यावर. भोकात गेलो कामधाम. ठीक आहे, जे पोट्ट्याले बसवलं रस्त्यावर. आणि मग कायचं, मग ते आता मी ते काही करणार नव्हतो, त्यानं अगाऊ कारभार केला. माय कार्टून फाडले आंदोलनातले. मग कायचं बसलो रस्त्यावर. मग देवाभाऊ तिकडून पयाला उठून बाहेरून. तर हे जे आहे, जो रस्ता ज्याचं उद्घाटन व्हायचं आहे त्याच्यावरची माती काढली, देवाभाऊ तिकडून सेवाग्रामला गेला. त्या दिवशी गांधी जयंती होती, 2 तारखेची गोष्ट आहे. तर यायले अशाच पद्धतीने मग ते आंदोलन महाराष्ट्रभर पेटलं. मग त्यानं तो GR मागं घेतला. ठीक आहे, असे बदमाश आहे हे. ठीक आहे, तर हे ठीक आहे आंदोलन महाराष्ट्रभर पूर्ण ठिकाणी पेटायला पाहिजे. यायनं जे घोषणा केली सब फोकणाड्या आहे, म्हणजे दाढीवाल्यापासून फोकणाड्यात आणतात हे लंबाल्या. ठीक आहे, तिथपासून तर इथपर्यंतच्या दाढीवाल्यापर्यंत फोकणाड्याच आहे पुऱ्या. ठीक आहे, शेतकऱ्याची कर्जमाफी बोलले ते दिली का नाही. 2 कोटी रोजगार थोय नाही. 15 लाख रुपये तुमच्या अकाउंटला येणार होते, ते नाही. बरं स्वित्झर्लंडच्या बँकेतले पैसे आणणार होते, तर स्वित्झर्लंडच्या बँकेत अजून पैसे वाढले, म्हणजे भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलं भारतात. ठीक आहे, हे समजून घ्या तुम्ही. आणि ह्या आपल्या सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे. ठीक आहे, बँका भारतामध्ये 26 नॅशनलाइज बँका होत्या, मोदीनं 12 ठेवल्या फक्त. किती ठेवल्या. इंदिरा गांधीनं बँका राष्ट्रीयकरण केल्या होत्या. कायच्यासाठी, गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याला कर्ज भेटलं पाहिजे. आणि ह्या बापू इकाले काढून राहिला. म्हणून आपण अशा लोकांच्या मागं राहा जे लोक शेतकरी. ठीक आहे, असा नेता पुन्हा होणे नाही. ठीक आहे, ते ज्या बाजून लढून राहिले, ठीक आहे, त्याची बाजू आपण अजून भक्कम करायला पाहिजे. आणि आम्ही ठीक आहे लगेच काही दिवसात वर्धेत हे आंदोलन करतो. ठीक आहे, आणि बच्चू भाऊला ठीक आहे मी पाठिंबा देतो, आमचा पाठिंबा जाहीर करतो. आणि तुमच्या सर्वांची साथ अशीच बच्चू भाऊला राहू द्या. एवढंच बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इन्क्लाब इन्क्लाब. बोला भारत माता की, भारत माता की. धन्यवाद.